जसं तू म्हणाला, की तू जॉब करता-करता साइड बिझनेस करत गेला. ओके. तसंच तू मराठी मुलांना काय सांगशील? म्हणजे बिझनेस करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी? कारण आपला असा माइंडसेट असतो नॉर्मली मराठी मुलांचा, की जॉबच करायचा आहे. 50,000 जरी सॅलरी असेल ना, तरी मग ती सोडायला होत नाही, की "अरे यार, फिक्स पेमेंट आहे ना." असं होतंय. तर त्यासाठी तू काय सांगशील? माझं माझं तर पहिल्यापासून हेच म्हणणं आहे, की पहिलं तुम्ही जेव्हा बिझनेस चालू करता, स्वतःचे आता मी समजा जर कोण बिझनेस चालू करतोय, थोडे 50,000 चे तुम्हाला ₹1,00,000 बिझनेस भेटले, तर लगेच हवेत नाही उडायला पाहिजे, की तोच बिझनेसचे लाखाचे 10,00,000 कसे होतील? ह्याच्याकडे त्या माणसाने लक्ष दिलं पाहिजे आणि जी 50,000 ची नोकरी तोपर्यंत सोडायची नाही. जोपर्यंत 50,000 चा ₹2,00,000 तुमच्या घरात येत नाही. 4 पट तरी पैसे आले पाहिजे. ओके. जोपर्यंत तुमचा बॅकअप रेडी नाहीये 2,00,000 चा, तोपर्यंत तरी तो तुमचा जॉब सोडला नाही पाहिजे. कारण की ती तुमची फिक्स बिझनेस आहे. फिक्स सॅलरी आहे. बिझनेस तुमचा डेली नाहीये. आज 2,00,000 आहेत, तर उद्या 3,00,000 पण होतील किंवा ₹1,00,000 पण होतील. मग तसं तुमची पूर्व तयारी पाहिजे, की पुढचं व्हिजन तुमचं तसं पाहिजे, की तुमचं 50,000 आहे, तर मला 2,00,000 कसे होतील याचा विचार आणि जोपर्यंत पूर्ण बिझनेस सेट होत नाही, 1-1.5 वर्ष तरी माणसाने जॉब सकट तुमचा बिझनेस केला पाहिजे. बॅकअप तयार केल्याशिवाय तो जॉब न सोडता बिझनेस केलाच पाहिजे. प्रत्येक मराठी माणसाला मला तर वाटतं, की मराठी माणूस चुकतो कुठे, की लाजतो. कामासाठी लाजतो. आता मी जे काम करतो किंवा ह्याच्या आधी केलंय, हे आपल्यामध्ये खूप मला वाटतं खूप बोटावर मोजण्या एवढ्या लोकांनीच केलं असेल विकणे. सेल्सचं काम किंवा घड्याळं विकणे म्हणजे एक चीप क्वालिटीचं काम होतं त्यावेळेसचं. काय विकतो हा घड्याळ विकतोय, काय विकतो हा परफ्यूम विकतोय, काय विकतो बेल्ट विकतोय. असे लोकं म्हणायचे मला. पण मला माहिती होतं माझं त्याच्यात प्रॉफिट मार्जिन किती आहे. असं आहे ना, प्रॉफिट मार्जिनवर खेळ आहे. लोकांना माहीत नव्हतं ते मार्केट आणि मी शोधून काढलं काहीसं तरी, कसं तरी देवाच्या कृपेने, गणपती बाप्पाच्या कृपेने ते मला भेटलं. अच्छा. प्रॉफिट मार्जिन अजून वाढत गेलं. मग हेच आहे की आपण आपला त्या बिझनेसमधला खर्च कसा कमी करता येईल आणि सेल्समॅनशिप सर्वात महत्त्वाची आहे. सेल्समॅनशिपशिवाय तुमचा धंदा होऊ शकत नाही. तुम्ही प्रॉडक्ट एखादं आणलंय, पण ते काय घरात सजवून ठेवायला थोडी आणलंय. विकता त्याला पण आलं पाहिजे. विकता आलं पाहिजे. सेल्समॅनशिप पाहिजे. परत त्यासकट तुम्ही कुठेतरी गेले, तर तुम्हाला कोणतरी न दाबता तुमची लीडरशिप क्वालिटी पण आली पाहिजे त्यासकट बाहेर बिझनेसमध्ये. कारण की आपण तिथे 100 विकणार आहेत. त्यातून तुम्ही स्वतः कसे निखरून याल त्यातून, दिसाल कसे, ते तुम्हाला समजलं पाहिजे. ही स्वतःमध्ये क्वालिटी पाहिजे. जर नसेल, तर त्याला डेव्हलप करता आली पाहिजे.